वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर बघा, आपण लास्ट लेक्चरमध्ये हार्टचे अनाटॉमी त्यानंतर आपण हार्टचे चेंबर्स, त्यानंतर हार्टच्या ऑल्स अँड सर्क्युलेशन ऑफ हार्ट हे आपण लास्टच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तर आपण या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट। तर बघा, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट याची हार्टला काय गरज पडली? तर बघा, आपल्या बॉडीमध्ये काय होत असतं, हार्ट काय काम करतं, ब्लडचं सर्क्युलेशन करायचं काम करत असतं। आणि हे ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी हार्टचा एक पर्टिक्युलर रिदम मेंटेन होणं खूप महत्त्वाचं आहे। आता तो रिदम कोणता आणि तो कसा मेंटेन होणार, हा प्रश्न पडला असेल। तर बघा, आपलं जे हार्ट आहे, हे हार्ट काय करत असतं, कंटिन्युअसली ब्लड पंप करत असतं आणि ते ब्लड पंप करून बॉडी पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं। यानंतर परत काय होतं, बॉडीकडचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते रिटर्न परत हार्टकडे येतं, हार्टकडून परत ते बॉडी पार्ट्सकडे जातं। तर बघा, हे ज्यावेळेस जे हार्ट आहे, हे हार्टला वर्क करण्यासाठी बघा हार्टच्या मुवमेंट्स होणं खूप महत्त्वाचे आहेत। आणि ह्या हार्टच्या मुवमेंट्स होण्यासाठी कार्डियक इम्पल्स जनरेट होणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, या कार्डियक इम्पल्समुळेच हार्ट काय करत असतं, हार्टच्या मुवमेंट्स करत असतं। कारण बघा, जे हार्ट आहे म्हणजे आपली जी बॉडी आहे बघा, त्या बॉडीमध्ये सर्व ऑलंटरी मुवमेंट्स आहे ब्रेन कंट्रोल करत असतो आणि ज्या इनऑलंटरी मुवमेंट्स आहेत त्या इनऑलंटरी मुवमेंट्स हायपोथॅलॅमस कंट्रोल करत असतो। तर बघा, त्यापैकी बघा ज्या इनऑलंटरी मुवमेंट्स हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो, बट जे कार्डियक ऍक्टिव्हिटीज आहेत ना, म्हणजेच हार्टमध्ये बघा ज्या इनऑलंटरी मुवमेंट्स आहे ना, कोणती इनऑलंटरी मुवमेंट्स, कार्डियक इम्पल्स क्रिएट करण्याची जी इनऑलंटरी मुवमेंट्स आहे ना, ती स्वतः एसए नोड तयार करत असतो। एसए नोड म्हणजेच काय, सायनोएंट्रियल नोड हा स्वतः तयार करत असतो। तर बघा, त्यामुळेच त्याला काय म्हणतात, पेसमेकर ऑफ द हार्ट, कारण तो स्वतः कार्डियक इम्पल्स जनरेट करतो, तयार करतो, त्यामुळे त्याला पेसमेकर ऑफ द हार्ट असं म्हणतो। आणि बघा, जो एसए नोड आहे ना, तो एसए नोड मिनिटाला 70 ते 80 इम्पल्स पास करत असतो। आणि एसए नोड जो आहे ना, तो एसए नोड दुसरं काय काम करत असतो बघा, कार्डियकचा जो रिदम आहे ना, कार्डियक रिदम, तो कार्डियक रिदम रेग्युलेट करायचं काम करत असतो। यानंतर जो स्टार्टिंगला बघा मी सांगितलं, जे कार्डियक इम्पल्स तयार होतो आणि जे सुरुवात होती ना, ती कुठून होती, एसए नोड पासून। आणि हा एसए नोड कुठे प्रेझेंट आहे बघा, तर जे राईट एंट्रियम आहे ना, त्या राईट एंट्रियम आणि जे सुपेरियर वेना केव्हाचं जंक्शन आहे ना, या ठिकाणी एसए नोड प्रेझेंट आहे। तर बघा, एसए नोड जो आहे ना, तो एसए नोड खूप महत्त्वाचा आहे, कारण तो स्वतः काय करत असतो, इलेक्ट्रिक इम्पल्स, दॅट इज अ कार्डियक इम्पल्स स्वतः क्रिएट करत असतो। सो त्यामुळं एसए नोड हा खूप महत्त्वाचा आहे। बघा, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट हे तुम्हाला परफेक्ट समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक्झाम मध्ये हा जो टॉपिक आहे ना, ह्या टॉपिकवरचा क्वेश्चन 100% एक्झाम मध्ये विचारतात। त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंप्लीट पहा, कारण तुम्हाला यामध्ये कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे हार्टमध्ये कार्डियक इम्पल्स नेमकं कसा कंडक्ट होतो हे परफेक्ट समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट आहे ना, यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे स्ट्रक्चर कोणते आहेत बघा, एसए नोड, त्यानंतर एव्ही नोड, त्यानंतर बंडल ऑफ फिज अँड पर्किंजे फायबर्स। हे जे स्ट्रक्चर आहेत ना, हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण यांच्या मार्फतच काय होत असतं, कार्डियक इम्पल्स पास होत असतो। आणि हे सर्व जे स्ट्रक्चर आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत माहिती आहे, मायोकार्डियम मध्ये प्रेझेंट आहेत, कारण हार्टच्या ज्या 80% जे हार्टच्या मसल्स आहेत ना, ह्या कुठे प्रेझेंट आहेत, मायोकार्डियम मध्ये प्रेझेंट आहेत। आणि हे सर्व स्ट्रक्चर जसे की एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिज आणि पर्किंजे फायबर्स हे सर्व कुठे प्रेझेंट आहेत, मायोकार्डियम लेयर मध्ये हार्टच्या। तर बघा, हा जो एसए नोड आहे ना, हा एसए नोड काय करतो, स्वतः कार्डियक इम्पल्स क्रिएट करतो आणि तो कार्डियक इम्पल्स कुठे पास करतो, एव्ही नोड कडे। एव्ही नोड म्हणजेच काय, एंट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड। बघा, एसए नोडनी
स्वतः कार्डियक इम्पल्स क्रिएट केला आणि एफी नोड कडे दिला. तर बघा आता हा जे एफी नोड आणि एसए नोड जो आहे ना, हा एफी नोड आणि एसए नोड कशाने कनेक्ट आहेत? इंटरनोडल पाथवे. बघा एसए नोड आणि एफी नोड ज्या म्हणजे ज्याने कनेक्ट आहेत त्याला काय म्हणतो आपण? इंटरनोडल पाथवे. तर बघा हा जो एफी नोड आहे ना, हा एफी नोड कुठे प्रेझेंट आहे? अँट्रिओव्हेंट्रिक्युलर ज्या ओपनिंग्स आहेत त्या ओपनिंगच्या जवळ आणि दोन अँट्रियाच्या आणि व्हेंट्रिकल्सच्या मध्ये कोण प्रेझेंट आहे? एफी नोड. हा बघा हा जो एफी नोड आहे ना, हा एफी नोड मिनिटाला 50 ते 60 कार्डियक इम्पल्स जनरेट करत असतो. यस, आणि हा जो एफी नोड आहे, हा एफी नोड त्याचा जवळचा जो आलेला कार्डियक इम्पल्स आहे तो कार्डियक इम्पल्स पुढे बंडल ऑफ हीज कडे देत असतो. आणि यस, हा ज्या बंडल ऑफ हीज आहेत ना, ह्या बंडल ऑफ हीजचं अगेन दोन पार्ट मध्ये डिव्हिजन होतं. एक बघा दोन पार्ट मध्ये डिव्हिजन होऊन एक जे आहे दोन ब्रँच मध्ये डिव्हिजन होतं आणि एक ब्रँच ही राईट साइडला जाते, दुसरी ब्रँच ही लेफ्ट साइडला जाते. तर बघा दोन ब्रँच मध्ये डिव्हिजन होतं आणि हा कार्डियक इम्पल्स पुढे पास होऊन कुठे जातो? पर्किंजे फायबर्स कडे. आणि पर्किंजे फायबर्स मध्ये तो इम्पल्स पूर्ण कार्डियक रिजन मध्ये काय होतो? जनरेट होतो आणि हार्टच्या मुवमेंट्स होण्यासाठी काय करत असतो? हेल्प करत असतो. तर बघा आता काय होतं? बघा एसए नोडनी कार्डियक इम्पल्स एव्ही नोड कडे दिला आणि एव्ही नोड कडून तो इम्पल्स बंडल ऑफ हीज कडे येतात. बट जे बंडल ऑफ हीज आहेत ना, ह्या बंडल ऑफ हीजचं दोन पार्ट मध्ये डिव्हिजन होतं, दोन ब्रँच मध्ये डिव्हिजन होतं. दॅट इज अ राईट बंडल ब्रँच अँड लेफ्ट बंडल ब्रँच. यस, ह्या दोन पार्ट मध्ये त्याचं डिव्हिजन होतं. तर बघा जे लेफ्ट बंडल ब्रँच आहे ना, तर ती लेफ्ट बंडल ब्रँच काय करत आहे? लेफ्ट व्हेंट्रिकलला आणि जे इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे ना याकडे कार्डियक इम्पल्स पास करायचं काम करते. यस, त्यानंतर जे बघा राईट बंडल ब्रँच आहे ना, ही राईट बंडल ब्रँच राईट व्हेंट्रिकलला कार्डियक इम्पल्स पास करायचं काम करत असते. तर बघा हे आहे बंडल ऑफ हीज आणि हे बंडल ऑफ हीज पुढे कंटिन्यू होतात कोणाकडे? पर्किंजे फायबर्स कडे. तर हे पर्किंजे फायबर्स काय करतात? याचं एक नेटवर्क लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात किंवा असतं आणि ते काय करतात? इम्पल्स जो आहे बंडल ऑफ हीज कडून आलेला जो कार्डियक इम्पल्स आहे तो पुढे ट्रान्सफर करायचं काम करत असतात. कुठे? राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडे ट्रान्सफर करायचं काम करत असतात. तर बघा हे आहे आपलं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट आणि ही कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट खूप महत्वाचं आहे. का महत्वाची आहे? कारण जी आपल्या हार्टची धडकन म्हणतो ना आपण, हृदयाची धडकन, ही हृदयाची धडकन कंटिन्युअसली चालू राहण्यासाठी ही जो इम्पल्स आहे ना कार्डियक इम्पल्स, हा कंडक्ट होणं खूप महत्वाचं आहे. यासाठी ही कंडक्टिंग सिस्टीम खूप महत्वाची आहे. बघा जर एसए नोड जर स्टॉप झाला ना, एसए नोडने जर कार्डियक इम्पल्स जनरेट केला नाही तर बघा पूर्ण आपलं जे हार्ट आहे ना, ते हार्टची पूर्ण धडकन बंद होऊ शकते. बघा किती महत्वाचं आहे कंडक्टिंग सिस्टीम, किती महत्वाची आहे. जर एसए नोड स्टॉप झाला, त्याने जर कार्डियक इम्पल्स पुढे पासच केला नाही, तयार केलाच नाही, तर आपला हार्टचे जे मुवमेंट्स आहे ना, हार्टचे मुवमेंट्स बंद होऊ शकते. सो ही कंडक्टिंग सिस्टीम आणि हे एसए नोड, त्यानंतर बघा एव्ही नोड, त्यानंतर बंडल ऑफ हीज, त्यानंतर पर्किंजे फायबर्स हे खूप महत्वाचे आहेत. कशासाठी? इम्पल्स कंडक्ट करण्यासाठी. तर बघा हे जे आहे पर्किंजे फायबर्स, बघा आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. तर आपण एक सिंपल ओव्हरव्ह्यू पाहूया कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं कार्डियक इम्पल्स कंडक्ट होण्यासाठी खूप महत्त्वाचे स्ट्रक्चर कोणकोणते आहेत? तर सर्वप्रथम आहे बघा एसए नोड, दॅट इज अ सायनोएंट्रियल नोड. सेकंड आहे एफी नोड, दॅट इज अँट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. थर्ड आहे बंडल ऑफ हीज
त्यानंतर फोर्थ आहे पर्किंजे फायबर्स. आणि हे सर्व स्ट्रक्चर कुठे आहेत माहितीये, जो हार्टचा मायोकार्डियम लेयर आहे ना, या मायोकार्डियम लेयर मध्ये प्रेझेंट आहेत. कारण बघा हार्टच्या ज्या सर्व कार्डियाक मसल्स आहेत ना, 80% कार्डियाक मसल्स या कुठे प्रेझेंट असतात, कार्डियाक मायोकार्डियम मध्ये. यस, तर हे जे सर्व स्ट्रक्चर मायोकार्डियम लेयर मध्ये प्रेझेंट आहेत आणि हे काय करत असतात, कार्डियाक इम्पल्स पास करायचं काम करत असतात. आणि हे कार्डियाक इम्पल्स कशासाठी हेल्प करत असतात, हार्टच्या इनव्हॉलंटरी मुवमेंट्स होण्यासाठी, की जेणेकरून त्या इनव्हॉलंटरी मुवमेंट झाल्यामुळे ब्लड काय होत असतं, पंप आउट होऊन बॉडीकडे जात असतं, रिटर्न करत बॉडीकडून डिऑक्सिनेटेड आलेलं ब्लड हार्टमध्ये येऊन. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण कंडक्टिंग सिस्टीम ऑफ दी हार्ट पाहिलेला आहे. कंडक्टिंग सिस्टीम एवढी हार्ड नाहीये. बघा सिंपल फक्त 4 थिंग्स लक्षात ठेवायचे आहे, त्यांचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे आणि त्या 4 जे स्ट्रक्चर आहेत ते स्ट्रक्चर काय काम करत आहेत आणि कुठे प्रेझेंट आहेत. तर बघा 4 जे स्ट्रक्चर आहेत ते कोणकोणते आहेत, एसआय नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हीज अँड पर्किंजे फायबर्स. बघा आपण हे इन डिटेल कुठे प्रेझेंट आहेत आणि काय करतात आणि मिनिटाला किती इम्पल्स जनरेट करतात हे आपण इन डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. बघा एक्झाम मध्ये 5 मार्कासाठी हा क्वेश्चन हमखास विचारला जातो, त्यामुळं व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे. आणि बघा अजून तुमचे काही हार्टच्या रिलेटेड किंवा कंडक्टिंग सिस्टीमच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवायचे आहेत. तर यस, धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.